पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ती बडबड करतोस तिकडे काकासोबत अक्कल आहे का तुला? त्या गोविंद बल्लाळ देवलने नौबत वादाचा भुसा भरला नुसता डोक्यात। काळोखात अजूनही संवाद तंत्रते तुझी आणि लग्न म्हणून पुण्यात जाऊन काही झेंडे काढायचे ते काय नाही, मुकाट्याने बोहल्यावर चढायचे आणि त्र्यंबक आजोबांनी जसं सांगितलं ना तसंच वागायचं। खोतीची कामे करायला घ्या हातात, नौबत वादाची दळबद्री लक्षणं नकोय तिथे, समजलं? भरल्या घरात कसली दळबद्री लक्षणं सुचतात तुला? हा बेअक्कल कुठचा? अहो किती बोलाल त्यास? मग काय आता आरती ओवाळू त्याची या उर्मटपणासाठी का तुमची आरती ओवाळू? पाहिलं तर काय मुक्ताफळ उधळतोय तो? होय हो चुकलेच त्याचे, पण काय आता जोडीने अक्षता घेऊन जाऊया परशुरांकडे सांगायला की आमचे चिरंजीव लग्न मोडतायत म्हणून? ते काय रे, बसा तुम्ही बसा इथे, त्याच्या बाजूला त्याचे डोळे पुसेत बसा दोघे इथेच। अहो ऐका माझे, मी तुला शेवटचं विचारते सदा, तू तुझा हा निर्णय बदलणार आहेस की नाही? नाही, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे। मी हे लग्न करणार नाहीये। मोठ्या आल्या दीड शाण्या मला अक्कल शिकवताय? अरे स्वतःच्या घरातल्या मुलींना आधी अक्कल शिकवा, मोठ्यांची कसं वागायचं ते राहिले बाजूला आणि दुसऱ्यांना अक्कल पाजळताय। तुमची हिम्मत कशी झाली मला अक्कल शिकवायची? मी नाही सोडणार कोणाला, मी कोणालाच नाही सोडणार। चंदे काय झालं? एवढं चिडायला काय झालं तुला? तुझ्यामुळे झाले, सगळं तुझ्यामुळे झाले। अरे तू लग्न केले नसते तर एवढं ऐकून घ्यावे लागलेच नसते मला। अगं पण झालं काय एवढं बोंबलायला? मलाच विचार। अरे त्या ढालगज रुक्मिणी काकूंनी त्यांच्या घरात आकलून दिले मला आणि तंबी दिली की पुन्हा आमच्या घरात पाऊल ठेवायचं नाही। काय असे बोलल्या त्या? माझ्या बहिणीला असे बोलल्या? अरे त्यांना माहित नाही काय त्यांच्या घरी बसलेल्या मुलीस लग्न करून आणले मी म्हणून? ती चूक झाली, पण आता त्यांना चांगलीच आठवण करून देऊ आपण। मला बोलल्या होत्या ना, आता त्यांच्या उमेश असा सडकून चोप देते ना की सुजलेलं तोंड जेव्हा माहेरी घेऊन जाईल ना मुलगी तेव्हा अक्कल टाळ्यावर येईल त्यांची। नाही तशी ही अर्धी लाकडे गेलीच आहेत बसणार, दुसरी उरलेली सुद्धा पाठवून देईल। मला धमकी देताय का? काय बोललीस माझ्या आजीला? बोल, परत बोल। बाजूला वा बरं, मी ना हिला झोडपवूनच काढते। बघते ना कुणाची लाकडं कुठे पाठवायची ती। अगं असं बोलू नये, वयाने मोठी आहे ती। का माझी आजी नाही हिच्यापेक्षा मोठी? मग ही का बोलते माझ्या आजीला? आणि तुम्ही तुमच्या बहिणीला ओळखत नाही का? हिनेच काहीतरी आगळीक केली असणार। सरका बरं, नाही तर तुमच्या दादाचे बोलके काय करताय? सोडा काठी, सोडा। तुम्ही माझ्या मध्ये येऊ नका। आज या बाईचे डोके फोडल्याशिवाय मी शांत बसणार नाही। माझ्या आजीच्या मरणाच्या गोष्टी करते। चला तुम्ही आधी, चला चला आधी तुम्ही शांत व्हा, चला चला। बरे झाले गेली ते, नाहीतर आज फटकावलीच असती तिला। अरे तुझ्याच्याने काही व्हायचं नाही, तो माधव नसता तर आज माझे कपाळ मोक्ष झालेच असते। शुंभ कुठला? अहो ऐका, शांत हो, ती असं कसं
मला अगं तू इकडे बस आधी, शांत. असे वागणे बरोबर नाही उमा. अगं शांत. बापू बापू बापू, गावात मोठी गस्त आहे. शिपाई सगळीकडे चौकशी करतायत. आता काय झाले? अहो विचारतायत की गावात कोणी अनोळखी किंवा नवीन माणूस कोणाकडे राहायला आलाय का. म्हणजे? अहो बापू, शिपाई त्या बाळकृष्ण क्रांतिकारकाला शोधतायत आणि त्यांचे म्हणणे आहे की तो गावात वेश बदलून लपलाय. तुम्ही पाहिलेत का अशा कोणत्या अनोळखी व्यक्तीला? अनोळखी नवीन? हा हा, आहे करा. पटवर्धनांकडे आलेला एक गुहागरचा कोणी त्यांचा लांबचा नातेवाईक. पुण्यात होता म्हणे. सदाशिवचाही तो मित्र आहे. दोघे बरोबरच होते ना. बापू तुम्ही त्याला नीट पाहिलेत ना? नाही म्हणजे बाळकृष्ण अभ्यंकर तर नाही ना तो? छे छे छे, अरे उघड उघड असा फिरण्या इतका दूधखोळा नाहीये तो. दिसत तर नव्हता तसा, पण काय सांगावे, दाढी केस कापले असतील तर ओळखता यायचा नाही. त्यात तो पटवर्धन आणि सदा दोघही नवमतवादी. अरे देवा, गजब झाला. चल चल, आपण शिपाय सांगू, त्या चौकशी करतील. हो हो, तू माझी टापशी आणि काठी घे. हो, चल लवकर, चल लवकर. काका, काल सदानी मोठी गडबड केली असे समजले. खरंय काय? होय, डोके फिरले त्याच्या नवमतानी. म्हणे लग्न मोडा, आम्ही पुण्यास जातो आणि त्या नवमतवाद्यांच्या बरोबर देह लावतो. काय? इथपर्यंत मजल गेली त्याची? अहो, तोंडाशी आलेले लग्न मोडा म्हणतोय आणि मग काय खोबरे वाटायचे का काय सान्यांच्या आबरूचे? तरुण वय आहे, चालायचे. पण मडके कच्चे अजून. भट्टीचे चटके खाल्ल्याशिवाय पक्के व्हायचे नाही. अगदी अगदी बरोबर म्हणालात काका तुम्ही. काल शेतावर होतो ना हो मी आणि गोदा. माझ्या समोर घडले असते ना तर तिथल्या तिथे मुस्काट फोडले असते त्याचे. दादाने नेहमीप्रमाणे फक्त बंद करून ठेवले असणार त्याला. नाही नाही, मीच झोडून काढतो बघा आता काका त्याला चांगला. नको, तू आणि गोदा यात पडायचे नाही. तुम्ही तुमची कामे करा, मी बघतो काय करायचं ते. पण काका, निघायचं. हो हो.
काय झालं बघ, धावत का आली एवढी? अहो बाळकृष्ण दादा, काय झालं? त्याला धोका आहे. शिपाई त्याला शोधतायत. गावात कोणी अनोळखी माणूस आला आहे का ते विचारतायत. तर बापू म्हणाले पटवर्धन काकांचा नातेवाईक आलाय. काय? हो, बापू आणि नाना दोघेही गेलेत कुठेतरी घाईघाईनी. घाईघाईनं गेलं म्हणजे त्र्यंबककडे किंवा शिपायांकडे गेले असतील. हो, म्हणून मी मागच्या वाटेने तुमच्या घरी तुम्हाला सांगायला गेले, पण तुम्ही घरी नव्हतात. बरे झाले इथे भेटलात. बरं केलं सांगितलंस. सदाला आणि बाळकृष्णाला हे सांगायला हवं. तू जाऊन सदाला सांग, मी बाळकृष्णाला निरोप देतो. जा जा लवकर. हो. बयो, अगं बयो, सखू. बाई 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 बाई, महादेवा, तू चक्क कामे करतोयस? माझा तर विश्वासच बसत नाही. आणि तुला कामाला लावून या दोघी कुठे गेल्या? पायाला मुळी भिंगऱ्याच लागलेल्या असतात. 4 दिवसावर लग्न आले आहे पोरीचे. किती कामे पडली आहेत. डोक्याला तेल लावायचे आहे, शिकेकाईचे नहाण करायचे आहे. बसलोय आम्ही इथे दिमतीला, पण आहे पत्ता? अरे कुठे आहे बयो? मगाशी मागच्या वाटेने ती कुठेतरी धावत गेली. मागच्या वाटेने? कुठे? ते काही माहित नाही, पण ती घाबरली होती. अगं बाई, आणि घरातली पुरुष मंडळी देखील दिसत नाहीयेत. न्याहारी पण केली नाहीये. मगाशीच नाना आणि बापूही कुठेतरी गेले. काय सांगतोयस? आता काय व्याप? राधे, अगं ऐकतेस का? काय झाले काकू? अगं हा म्हणतोय की नाना आणि हे मगाशी घाईघाईत कुठेतरी बाहेर गेले. आणि बया सुद्धा गेली मागच्या दाराने, घाबरी घाबरी धावतच. तुला काही कल्पना आहे का ग? नाही हो, पण मागच्या दाराने गेली म्हणजे नक्कीच जोगांकडे असणार. महादेवा, जा बरे, जा, धाव मार आणि घेऊन ये तिला इथे. होय. उमा, राधे, उमेने पुन्हा काही वेडे वाकडे तर नसेल केले ना गो? त्र्यंबक काका, हो त्र्यंबक काका. अरे हो, काय झाले? काय असं काय धावत आलात गाबऱ्या गाबऱ्या ते? अहो झालेच आहे तसे. त्र्यंबक काका, गावात आणि वेशीवर मोठीच गस्त आहे. शिपाई सारखे घरोघरी जाऊन विचारतायत गावात कोणी अपरिचित आलाय का म्हणून. तर मग पटवर्धनांकडे त्यांचा नातेवाईक आलाय, पाहिलंय मी त्याला. तेव्हा तुम्ही बरोबर येऊन खात्री करून घ्या. नाही, कसं आहे, आमची उमा आहे ना जोगांकडे, म्हणून थोडी काळजी वाटते हो. त्यात शिपायांचं ससेमिरा आहे मागे. आपण कुठे अडकायला नको. वल्लभपंत, वल्लभपंत. काय हो बुवा, आज एवढी लगबग? सहजच ना? नाही सहजच, पण काय आहे, सकाळपासून निहारी झालेली नाही ना घरी. खूप भूक लागली हो. म्हटलं तुमच्याकडे आचारी म्हणून माधवास ठेवलाय, त्याच्या हातचं खावं. खूप भूक लागली हो, बोलवा त्याला. हो हो हो. माधवा, ए माधव, अरे खायला घेऊन ये. तुझे मामा आलेत, पटवर्धन. नाही थांबा थांबा, मीच जातो आतमध्ये. तो कसं काय काम करतो ते बघतो ना. नीट काम करत नसेल तर दटावतो चांगला त्याला. बोलावलेत मला? अरे मला तुझ्या आजच्या स्वयंपाकाची चव घ्यायची आहे म्हणून बोलवत आहेत तुला ते. अहो उत्तम स्वयंपाक करतो हा, आणि सध्या खूपच उपयोगाचा आहे हो. माझा रक्षण करता झालाय हा. हो, अहो माझी बायको उमा, ती मला आणि चंदाला काठीने बडवण्याची धमकी देते हो. अरे बापरे. हो, फारच भीतीदायक हो ती. तेव्हा हा अडदाण मुलगा माझ्या उपयोगी पडतो. जोवर माझी बायको उमा सरळ होत नाही ना, तोवर हा माझा अंगरक्षक म्हणून सुद्धा काम करेल. स्वयंपाक आणि अंगरक्षक, स्वयंपाक आणि अंगरक्षक, स्वयंपाक अंगरक्षक.
छान छान. बघू तुझ्या आजच्या स्वयंपाकाची चव कशी लागते ते. चल. त्याच्यासाठी आत कशाला जायला हवे? तो घेऊन येईल ना बाहेर. काय हवे तुम्हाला तेवढे फक्त सांगा. हो नाही नाही, मला त्याच्याबरोबर जावं लागेल. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवलंय की नाही, नीट ठेवलंय की नाही हे बघायला लागेल मला. हो हो, हे सुद्धा अगदी खरे आहे. हा, मला जावंच लागेल. चल 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 चल. अगो अहो अहो काय या किती जोरात धावतास, जरा हळू धावा. आता हा धक्को लागलो असतो तर दूध पाडला असता ना. काय जातास हो एवढे धावत? मला आमच्या होणाऱ्या आहोंना भेटायचंय. तुमच्या आहों का शिक्षा झाली? तुमच्या सकूच्या लग्नावरून त्यांनी मालकांची वाद घातलेली, त्याची बाजू घेऊन त्यांची आऊस इली मधी. दोघां काय परसदारातल्या पाटल्या अंधाऱ्या खोलीत बंद करून ठेवलेली. काय सासूबाईंना पण शिक्षा दिली? हो दिली होती, पण आता संपली. कावेरी आजींनी सांगितलंय त्यांना दूध द्या आणि त्यांना घेऊन या असं निरोप दिला. काल रात्रीपासून दोघांनी काही एक खाल्लेला नाही. म्हणाने या दूध घेऊन त्यांना पाठच्या परसदारातल्या अंधाऱ्या खोलीत देऊन जातो. कळला? द्या, मी देते दूध. नाही नाही नाही, तुम्ही नाही, मी जातो. अहो द्या. ऐका, हळू हळू. अहो त्या पाटल्या दाराच्या परसदारात. आई आई अगं बोल ना माझ्याशी. नको ना रागवूस माझ्यावर. सांग ना काय चुकीचे बोललो मी. बाकीच्यांचे राहू दे, पण तुला तरी पटते आहे ना मला काय म्हणायचे आहे. बोल ना ग. सासूबाई भयो सासूबाई तुम्ही दोघे उपाशी आहात ना? कावेरी आजींनी दूध पाठवले आहे आणि सांगितले आहे की शिक्षा संपली. लवकर दूध पिऊन बाहेर या असा निरोप दिलाय. असे होय? बरोबर आहे हो. कामे खोळंबली असतील नाही. सदा तू दूध पिऊन घे, मला जायला हवे. आई म्हणजे तुम्हाला क्षमा केलीस ना? मुळीच नाही. मोठ्यांशी असे उद्धटपणे बोलणे हा अक्षम्य गुन्हाच आहे. मी नाही करणार तुला क्षमा. उमा, सखू आणि स्वतःच्या लग्नाबद्दल थेट मामंजींशी जाऊन बोलणे, छे छे, अगदीच चुकले हो तुझे. काय तुम्ही दटावून बोललात आजोबांशी? हे अजिबात आवडलेले नाहीये मला. सासूबाई मी आहोंना समजावते. तुम्ही त्यांच्यावर रागावू नका. हा बरे हो, बरे आजीबाई, तुम्ही सांगाल अगदी तसेच करते हो. दूध संपवून बाहेर या दोघांनी. हो मोठीच गडबड झाली आहे. काय झाले? बापू आणि नानांना बाळदादाचा संशय आला आहे आणि ते घाईत कुठेतरी गेलेत. बहुतेक शिपायांना सांगायला. कारण शिपाई कोणाकडे कोण नवीन आले आहे का हे विचारत फिरतायत. मी पटवर्धन काकांना सांगितले आहे. ते बाळकृष्ण दादाकडे गेले आहेत
आणि मला म्हणाले तुम्हाला जाऊन सांग, मग मी आले त्यावर. आपण जाऊन बाळकृष्ण दादाला भेटूया आणि त्याला मदत करूया. हो चला. चला.